अशी कुठली माणसं आहेत की आधी वाटलं होतं की अरे काहीतरी खूप लार्जर असेल आणि नंतर असं लक्षात आलं की अरे तो माणूस तर आपला मित्र निघाला? मित्र असं नाही म्हणता येणार, पण रणबीर कपूर हा खूप त्या बाबतीतला मोठा स्टार आहे. म्हणजे रणबीर कपूर तर मला भयंकर आवडतो पहिल्यापासून. आणि मी त्याची तमाशा नावाची फिल्म पाहिली होती. येस. सो तमाशा फिल्म बघून मी रणबीर कपूरला मेसेज केला होता. कुठून तरी नंबर मिळवला. तर मला ती जरा थोडीशी खुजली आहे. मला कोणाचं काम आवडलं तर तो स्टार असेल किंवा कोणी नवीन नौखा असेल तर त्याचा फोन नंबर काढून त्याला मेसेज करणं किंवा त्याला कॉल करून सांगायचं की तुझं काम अप्रतिम झालं. मला ते राहवतच नाही नाहीतर. सो मी रणबीर कपूरला मेसेज केला होता आणि मेसेज केला आणि सोडून दिलं मी. मला अर्ध्या तासात मेसेज आला थँक्यू म्हणून. क्या बात आहे. तर मी तो ठेवून दिला. आय वॉज व्हेरी हॅपी. मी ठेवून दिला. आणि देवाच्या कृपेने मला संजूसाठी फिल्मसाठी राजकुमार हिरानींनी बोलावलं. आणि त्यावेळेला माझे आणि त्याच्याचबरोबरचे सीन, म्हणजे मी त्याच्याबरोबरच असतो, म्हणजे मी त्याचा फॅनच असतो. हो. म्हणजे मी सयाजी शिंदेचा राईट हँड दाखवलाय, तर बाबा 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 असं करत असतो. तर त्याला म्हटलं, त्याला खांद्यावर हात ठेवायचा. म्हटलं यहाँ पे ऐसे ऐसे हां हां तू काय चाहिए. एकतर राजू हिरानींनी ओळख करून दिली होती. संजू का दोस्त आहे. तो त्याने विचारलं कैसे लग रहा. मी म्हटलं एकदम डिट्टो संजू. पहिलाच दिवस होता. तर राजस्थानाला माहिती होतं मी संजू बरोबर काम केले. सो असं ते झालं. तिसऱ्या चौथ्या दिवशी अरे नील्या बैठ नाही तर वगैरे इथपर्यंत आमचं बोलणं झालं. तर असं झालं बोलणं. आणि मग त्याला निघताना मला आय वॉन्ट टू शो यू समथिंग म्हणून त्याला मेसेज दाखवला. तर तो म्हणाला अरे मेसेज किया था वो जमाने में और मैंने रिप्लाई भी किया था. मी म्हटलं हां. तो अच्छी लगी फिल्म तमाशा. मी म्हटलं हां तमाशा अच्छी लगी फिल्म. पण तो जितना चाहिए उतना वो चली नहीं लेकिन. तर मी म्हटलं लेकिन फिल्म तो आउटस्टँडिंग थी. तर त्याने मला मिठी मारली. तू म्हणतो मुझको मिल यार तू. त्याच्या खूप जवळची फिल्म आहे ती. आणि मला ती फिल्म खूप आवडली होती. खूप म्हणजे मी अनेक वेळा बघितली. म्हटलं वेदवर्धन सानी और डॉन जो कॅरेक्टर आपने प्ले किया आहे. मी म्हटलं दॅट इज अमेझिंग. दॅट इज आउटस्टँडिंग. सर तर इतकं ते छान आहे की आता कधी काय असेल तर मी त्याला मेसेज केला तर तो रिप्लाय करतो माणूस. मी रोज गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग ते काय जणांना भयंकर म्हणजे आपला नंबर त्रासदायक विषय आहे. देऊ नये असं झालंय कोणाला नंबर नवीन माणसाला. तर पण एनिवे मस्करीचा भाग नाही, पण त्याला असं केलं की तो रिप्लाय कर माणूस म्हणून खूप. इव्हन विद्या सेम.